डियर स्टुडंट्स, आपण सुरू केलं होतं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. 4 मेथड आहेत या वर्षीच्या सिलेबसमध्ये. पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. दुसरी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बाय यूजिंग हायड्रोजन अँड निकेल. तिसरी मेथड काल पाहिली, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड बाय यूजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि आजची चौथी आणि शेवटची मेथड्स कशासाठी? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलसाठी. आणि ती मेथड आहे बाय यूजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट विथ अल्डिहाइड अँड कीटोन. म्हणजे अल्डिहाइड म्हणजे ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप CHO ग्रुप आहे, त्या अल्डिहाइडची रिॲक्शन आपण जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली. आता हा ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे? ग्रिग्नार्ड रिएजंटचा जो फॉर्म्युला आहे जनरल, तो आहे RMgX. RMgX म्हणजे Rचा अर्थ आहे कोणताही अल्किल ग्रुप, मग तो मिथिल ग्रुप असेल, इथिल ग्रुप असेल किंवा कोणताही अल्काइल ग्रुप असेल. या अल्काइल ग्रुपची बॉन्डिंग जर मॅग्नेशियम मेटल सोबत केली आणि मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे, एक बॉन्ड त्यांनी अल्काइल ग्रुप सोबत तयार केला, दुसरा जो बॉन्ड आहे त्यांनी जर हॅलाइड सोबत, मग तो क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, फ्लोरीन कधीच नसतो. तर अशा तयार झालेल्या RMgX या रिएजंटला सगळ्यात पहिले ग्रिग्नार्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी, सायंटिस्टनी इन्व्हेंट केलं. त्यामुळे त्याचं नावच ठेवलं ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि केमिस्ट्रीसाठी हा अत्यंत एक महत्त्वाचा रिएजंट मानला जातो, ज्याचा फॉर्म्युला आहे RMgX. आता R आपण खूप चेंज करू शकतो. आपण इथिल, मिथिल, प्रोपिल किंवा एखादा फिनाइल ग्रुपसुद्धा घेऊ शकतो. आणि X जो आहे तो क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तो सुद्धा चेंज करू शकतो. आणि त्यामुळे अनेक ग्रिग्नार्ड रिएजंट आपण तयार करू शकतो किंवा तयार आहेत सुद्धा. यांचा सगळ्यांचा एक जनरल जो रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म्युला आहे तो आहे RMgX. आणि अशा RMgXची रिॲक्शन जर आपण अल्डिहाइड सोबत केली तर एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिळतो. मिळालेल्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं ॲसिडमध्ये जर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्कोहोल्स मिळतील. सोबतच कीटोन, कोणताही कीटोन म्हणजे असा कार्बोनिल ग्रुप की ज्याच्या दोन्ही बाजूला सारखे किंवा डिफरंट अल्काइल ग्रुप असतील, अशा कीटोनची रिॲक्शन आपण जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत जर केली तरी देखील एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिळतो. आणि त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं आपण जर ॲसिडमध्ये हायड्रोलिसिस केलं तरी आपल्याला अल्कोहोल्स मिळतात. अशा दोन्ही प्रकारे जर अल्डिहाइड किंवा कीटोनची रिॲक्शन जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत जर करत गेलो तर प्रत्येक वेळेस आपण फायनल जो प्रोडक्ट आहे तो अल्कोहोल मिळतो. त्याचे प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल दिले, बोर्डवर आपण चेक करूया. बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट हेडिंग आहे. मग इथे मी लिहिलंय RMgX. R म्हणजे अल्काइल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, X म्हणजे हॅलाइड. एक जनरल एक्झाम्पल लिहिलं मी. एक्झाम्पल Rच्या जागी CH3, Mgला मॅग्नेशियम, X हॅलाइडच्या जागी आपण ब्रोमाइड घेतला तर जो कंपाऊंड मिळतो त्याला म्हणूया मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा एक रिएजंट आहे. याची रिॲक्शन आपल्याला एक तर अल्डिहाइड सोबत करायची किंवा कीटोन सोबत करायची. पहिले आपण अल्डिहाइड सोबत करून बघूया. बुक्समध्ये असे एक्झाम्पल दिले नाहीत, एक वेगळ्याच पद्धतीने त्यांनी रिप्रेझेंटेशन केले. आपण अत्यंत एक इझी वेनी 2 एक्झाम्पल घेऊन ती रिॲक्शन कंप्लीट करूया. एक्झाम्पल नंबर 1 मी असं लिहिले, व्हेन ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड म्हणजे इथे फॉर्म्युला लिहितो बघा, CH3 आणि CHO, याला ॲसिटाल्डिहाइड म्हटले. व्हेन ॲसिटाल्डिहाइड CH3CHO इज रिॲक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. आता मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि ॲसिटाल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिॲक्शन करताना आपल्याला जे सॉल्व्हंट आहे ते ड्राय इथर वापरावं लागेल. प्रत्येक केमिस्ट्रीच्या ॲरोमध्ये, केमिकल ॲरोच्या वर ड्राय इथर असे लिहिले, ड्राय इथर. तर हे ॲसिटाल्डिहाइड याची रिॲक्शन मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड सोबत केली ड्राय इथरमध्ये. होतं असं, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यात ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे कार्बन
ऑक्सिजनचा जो डबल बॉन्ड आहे त्यापैकी जो पाय बॉन्ड आहे तो शिफ्ट होतो ऑक्सिजनवर. का? कारण की ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉनचा पेअर पाय बॉन्ड स्वतःकडे ओढून घेईल आणि या ऑक्सिजनवर येईल निगेटिव्ह चार्ज आणि या हायड्रोजनकडे येईल पॉझिटिव्ह चार्ज. आता मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये मॅग्नेशियम हा मेटल आहे आणि आपल्याला माहित आहे मेटलची जी टेंडन्सी आहे इट लूज इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. मेटल जनरली कधीही निगेटिव्ह चार्ज होत नाही. त्याच पद्धतीने इकडे मॅग्नेशियम सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज होईल आणि कार्बन आणि मॅग्नेशियम मधला बॉन्ड तो कार्बनला देईल, म्हणजे कार्बन निगेटिव्हली चार्ज होईल. आता निगेटिव्हली चार्ज कार्बन इकडे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन सोबत तो बॉन्ड तयार करेल. CH3 या कार्बन सोबत बॉन्ड तयार करेल आणि सिंगल बॉन्ड ऑक्सिजन जो की निगेटिव्ह चार्ज आहे तो मॅग्नेशियम आणि उरलेला जो क्लोरीन आहे तो या ऑक्सिजन सोबत बॉन्ड तयार करेल आणि एक असा कंपाऊंड मिळेल की जिथे CH3 ला CH3, CH ला CH डबल बॉन्ड होता. आता सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि त्याच्यासोबत कोण बॉन्ड तयार करते? मॅग्नेशियम आणि क्लोरीन बॉन्ड तयार करते. आणि इकडे कार्बोनिल कार्बन पॉझिटिव्ह चार्ज कार्बन कोणासोबत बॉन्ड तयार करतोय? तो CH3 सोबत बॉन्ड तयार करतोय आणि CH3 चा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन सोबत बॉन्ड तयार केल्यामुळे आता कोणताही चार्ज शिल्लक राहणार नाही, पण एक असा टेम्पररीली काही सेकंदासाठी असा कंपाऊंड तयार होतो आणि त्याचं डिकम्पोजिशन होतं हायड्रोलिसिस झाल्यानंतर आणि त्यामुळे त्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हटलंय. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये ऍसिड CH3O+ लिहिलं की जिथे कुठे H3O+ लिहिलं की तिथं समजायचं की मीडियम जे आहे ऍसिडिक मीडियम आहे. मग तो H2SO4 असू शकतो किंवा HCl घेऊ शकतो, असा स्पेसिफिक सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड असू शकतो. तर त्यामुळे त्याला सगळ्यांना एक सिंपल रिप्रेझेंटेशन म्हणून H3O+ लिहिले. याचा अर्थ ऍसिडिक मीडिया आहे आणि हायड्रोलिसिस करायचं. आता हायड्रोलिसिस करायचं म्हणजे काय करायचं? वॉटर सोबत रिएक्शन करायची आणि वॉटर सोबत रिएक्शन करताना आता वर बघा असा बॉन्ड ब्रेक होतो. O जो आहे OMG चा बॉन्ड ब्रेक होतो आणि HOH वॉटर मधला HOH चा बॉन्ड ब्रेक होतो आणि O चं रूपांतर कन्व्हर्शन OH मध्ये होतं. आणि आता जो कंपाऊंड मिळतो तो कसा मिळतो बघा हायड्रोलिसिस झाल्यानंतर CH3 CH3 CH CH पुढे CH3 CH3. आता वर जो OMgCl होता त्याचं कन्व्हर्शन OH मध्ये झालं आणि तो OH आपण खाली दाखवला. वर जरी घेतला तरी फरक पडत नाही, खाली घेतला तर झाला कंपाऊंड 1 2 3. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 2 वर हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि टोटल 3 कार्बन आहे. त्याच्यामुळे कंपाऊंडचं नाव येईल प्रोपेन टू ऑल. प्रोपेन टू ऑल. दुसऱ्या कार्बनला OH ग्रुप आहे. नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल मध्ये सगळं घेतलेलं आहे. प्रोपेन टू ऑल. आणि तुम्हाला मी विचारले परत की हा प्रोपेन टू ऑल कोणत्या प्रकारचा अल्कोहोल आहे? तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे? इथंच लिहिलं उत्तर, तो सेकंडरी अल्कोहोल आहे. का? तर हायड्रॉक्सिल ग्रुप सेकंडरी कार्बनला जॉईंट आहे आणि प्लस हा जो उरलेला MgCl आणि OH तो एक स्टेबल कंपाऊंड म्हणून बाहेर पडतो. म्हणजे अल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली. एक्झाम्पल नंबर 2. आता कीटोन घेतोय. आता कीटोन मध्ये मी परत कोणता कीटोन आहे? हा ऍसिटोन आहे. ऍसिटोन. आणि ऍसिटोन जनरली लिहिताना CH3 C डबल बॉन्ड CH3 असा आपण ऍसिटोन लिहितोय. पण आपल्या रिएक्शन मेकॅनिझम आपल्याला लक्षात यावी, रिएक्शनचा सगळा पार्ट बेसिक लक्षात यावा यासाठी हा जो मिथिल ग्रुप आहे तो मी खाली दाखवलाय. आपण केमिस्ट्रीमध्ये असं करू शकतो, बॉन्डिंग जे आहे ते वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. CH3 ला CH3 C डबल बॉन्ड O आणि हा CH3 खाली दाखवलाय. आता ह्याच्या पूर्वी सांगितलं कार्बोनिल ग्रुप मध्ये ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतं, त्यामुळे डबल बॉन्ड जातो ऑक्सिजन कडे आणि ऑक्सिजन वर येतं निगेटिव्ह चार्ज, या कार्बन वर येतं पॉझिटिव्ह चार्ज. उरलाय मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथे मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड घेतला, बदलू शकतो आपण, हॅलोजन बदललाय, बाकीचा अल्किल ग्रुप सेम आहे. मग मॅग्नेशियम वर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज आणि मिथिल ग्रुप वर निगेटिव्ह चार्ज. तर हा निगेटिव्हली चार्ज अल्किल ग्रुप हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन सोबत कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड तयार होतं आणि ऑक्सिजन हा Mg हा पूर्ण MgBr या ऑक्सिजन सोबत अटॅच होतं. कधी? ड्राय इथर मध्ये. आणि एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिळतं आणि त्याचं स्ट्रक्चर बघा CH3 ला CH3 C कार्बन CH3 ला CH3. आता हा कार्बन कोणासोबत बॉन्ड तयार करतोय? CH3 सोबत तयार केलाय. सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कोणासोबत बॉन्ड तयार केला? मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत MgBr सोबत. असा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर परत हा बॉन्ड इथे आता मी सिंपल दाखवतो, हा बॉन्ड इथे ब्रेक होतो.
बॉन्ड ब्रेक झाला, हा ग्रुप निघून गेला, इथे फक्त H3O ऍसिड मधला हायड्रोजन इथे येईल आणि कसा कंपाऊंड मिळेल तर बघा CH3 COH CH3 CH3 आणि उरलेला Mg आणि उरलेला OH सोबत MgBr OH सोबत बॉन्ड तयार करतो. MgBr OH एक अनस्टेबल एक स्टेबल बाय प्रोडक्ट बाहेर पडतो. जो कंपाऊंड मिळतो त्याचं नाव येईल बघा इथे कार्बन नंबर 1, इथे कार्बन नंबर 2, इथे कार्बन नंबर 3. दुसऱ्या कार्बनला एक मिथिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले 2 मिथिल 3 कार्बन आणि मधल्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप प्रोपेन 2 ऑल आणि 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. हा जर बघितलं तुम्ही तर टर्शरी कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे हा टर्शरी अल्कोहोल होईल. आता छोटासा क्वेश्चन दिलाय बुक्स मध्ये पेज नंबर 239 वर, डू यू नो असा एक छोटा. आता डू यू नो मध्ये एक स्टेटमेंट दिले की इपॉक्साइड. आता इपॉक्साइड काय आहे तर बघा इथे मी लिहितो इपॉक्साइड EPOXIDE इपॉक्साइड. इपॉक्साइड हे एक सायक्लिक इथर आहे, सायक्लिक इथर. आता सायक्लिक इथर म्हणजे काय, मग इथर म्हणजे आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन इकडे इकडे ग्रुप आहे. मग पण हे जे सायक्लिक इथरचा अर्थ आहे, समजा ऑक्सिजन घेऊन त्याची जे 2 व्हॅलेन्सी आहे ते CH2 आणि CH2 ग्रुप यांना जर जोडलं तर एक सायक्लिक इथर तयार होतं. यांना आपण इपॉक्साइड असं आपण म्हणतो आणि यालाच आपण सिंपल रिप्रेझेंटेशन असंही करू शकतो. हे आणि हे एकच स्ट्रक्चर आहे, याला आपण इपॉक्साइड म्हणतो. आणि असे इपॉक्साइड जर घेतले आणि याची जर रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली, मग क्वेश्चन असा दिलाय इपॉक्साइड रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलो बाय ऍसिड हायड्रोलिसिस. एक कॉम्प्लेक्स मिळेल, त्याचं परत ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर इट गिव्स प्रायमरी अल्कोहोल. वर जर बघितले आपल्याला प्रायमरी अल्कोहोल कुठेच नाही मिळाला, आपल्याला सेकंडरी टर्शरी मिळाले. मग जर प्रायमरी अल्कोहोल जर पाहिजे असेल तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करावं लागेल, इपॉक्साइड सोबत करावं लागेल. मग इथे रिॲक्शन आपण कॅरी आउट केली. हा जो CH2 आणि मध्ये ऑक्सिजन आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कार्बन ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पहिले डबल बॉन्ड होते, आता इथे सगळे सिंगल बॉन्ड आहेत. मग जर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर कार्बन ऑक्सिजन मधला हा जो बॉन्ड आहे तो हा ऑक्सिजन स्वतःकडे घेऊन टाकतो, हा बॉन्ड इकडे घेतो. म्हणजेच काय होईल, इकडे पॉझिटिव्ह चार्ज येईल, इकडे निगेटिव्ह चार्ज येईल या ऑक्सिजनवर. ठीक आहे, हा बाजूला काढतो मी. आता याची रिॲक्शन जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली बघा RMgX सोबत केली, जनरल रिप्रेझेंटेशन, तर आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियम प्लस आणि R मायनस. मग R मायनस हा कोणासोबत, हा इथून निघून जाईल R मायनस आणि तो कोणासोबत बॉन्ड तयार करेल, या कार्बन सोबत, म्हणजे RCH2CH2. उरलेला MgX कोणासोबत बॉन्ड तयार करेल, या ऑक्सिजन सोबत. आता हे ऑक्सिजन असं जो क्रॉस आहे त्याला मी पुढे नेतो, इथून काढतो ऑक्सिजन, इथे लिहितो ऑक्सिजन आणि ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. मग हा बॉन्ड याच्यासोबत तयार करेल, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आणि इकडचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल, म्हणजे असा कंपाऊंड तयार होईल. याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं, मग परत HOH करा, मग हा बॉन्ड ब्रेक करा, हा बॉन्ड ब्रेक करा, मग RCH2CH2. आता हा बॉन्ड इकडून ब्रेक होईल, हा इकडे ब्रेक होईल आणि इथे हायड्रोजन इथे येईल प्लस Mg. इथे तुम्ही वर OH लिहा, खाली X जरी लिहिलं तरी चालेल, कसे लिहा. तर RCH2CH2 CH2OH आणि आपल्याला माहिती आहे CH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. याच पद्धतीची रिॲक्शन इथे आहे बघा, म्हणजे पेज नंबर 239 वर. इपॉक्साइड रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलो बाय ऍसिड हायड्रोलिसिस ऑलवेज गिव्स प्रायमरी अल्कोहोल. आणि इथे हा बॉन्ड ब्रेक, हे जे बॉन्ड दाखवतोय हा बॉन्ड ऑक्सिजन कडे आला, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. मग मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मी जनरल घेतलं, एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलंय. तर स्पेसिफिक मध्ये मिथिल ग्रुप या कार्बन सोबत बॉन्ड तयार करेल आणि काय बनेल बघा, CH3 ला CH3, या CH2 ला हा CH2, हा CH2 आणि हा ऑक्सिजन. आता या मॅग्नेशियम सोबत, ऑक्सिजन मॅग्नेशियम सोबत आणि Br सोबत परत सेपरेट करा, काही हरकत नाही, इथे Br सोबत असा बॉन्ड तयार होईल. आणि याचं ऍसिड हायड्रोलिसिस झालं तर बॉन्ड इथून ब्रेक होईल, बस बॉन्ड इथून ब्रेक होईल आणि मिळेल CH3 CH2 CH2OH, इथे H आणि इथे OH आणि बाय प्रोडक्ट म्हणजे MgBrOH बाहेर पडेल. जो अल्कोहोल मिळतोय तो CH3 CH2 CH2OH 1 2 3, पहिल्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आणि एकूण 3 कार्बन म्हणजे प्रोपेन 1 ऑल, म्हणजेच 1 किंवा प्रायमरी अल्कोहोल असा प्रोडक्ट आपल्याला मिळतो बरं का. या पद्धतीने आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल कंप्लीट केले. उद्यापासून आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन जे आहे, एक तर फिनॉलचं बघूया किंवा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल चेक करूया.